नमस्कार. आनंदाची गुरुकिल्ली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आळसे काम नासते, अधिक कष्ट मग फळ, कष्ट नाही ते निष्फळ, प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्नापूर्वी नव्हे, यत्न तो देव जाणावा, कष्टे विन फळ नाही. थेंब थेंब पाणी पडून कधीतरी खडक ही फुटतो. त्याप्रमाणे सतत एखादं जर कार्य करत राहिलं तर कार्यात यश नक्की मिळणार. उद्योगी माणसाला सर्वच गोष्टी सुलभ वाटतात, तर आळशी माणसाला सर्वच गोष्टी अवघड वाटतात. एक आपण बोधकथा घेऊयात. एक आश्रम होतं. गुरूंचे खूप शिष्य होते तिथे. गुरूंचं प्रत्येक शिष्यावर खूप प्रेमही होतं आणि गुरु प्रत्येक शिष्याकडे खूप लक्ष देत असत. त्या आश्रमातील एक शिष्य खूपच आळशी होता. प्रत्येक काम तो उद्यावर ढकलत असत. काही सांगितलं तर ते ताबडतोब करावं असं त्याला कधीच वाटत नसत. नेहमी तो टाळत असे. गुरूंना त्या शिष्याची खूप 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 म्हणजे खूपच काळजी वाटत असे. गुरूंनी ठरवलं, एक दिवशी याची काहीतरी आपण परीक्षा घेऊया, जेणेकरून या आळसातून तो मुक्त होईल. कारण आळसामुळे याचं आयुष्य सुद्धा खूप दुःखमय होईल. त्यामुळे गुरु एक दिवशी त्या शिष्याकडे गेले व शिष्याला म्हणाले, मी 2 दिवस बाहेरगावी चाललो आहे. माझ्याकडे एक मौल्यवान दगड आहे. तो मी तुझ्याकडे देत आहे. तो तू सांभाळून ठेव. हा दगड असा आहे की ज्या ज्या लोखंडी वस्तूला तू हा दगड लावशील त्या वस्तू सोन्याच्या होतील. तुला जर खूप श्रीमंत व्हायचं असेल तर ही 2 दिवसाची संधी तुझ्यासाठी आहे. तू प्रयत्न करू शकतोस. असे सांगून गुरु बाहेरगावी निघाले. शिष्याला तो मौल्यवान दगड पाहून खूपच आनंद झाला आणि आता तर तो त्याच्या ताब्यात होता. शिष्य त्या दगडाबद्दल विचार करू लागला. फक्त विचारच करू लागला. मी आता लवकरच गावात जाईन. गावातून सगळ्या वस्तू घेऊन येईन, लोखंडी वस्तू घेऊन येईन आणि त्या लोखंडी वस्तूंना मी सोन्याचे बनवेन. मग माझं आयुष्य खूप समाधानी आणि आनंदात जाईल. मी खूप श्रीमंत होईन. माझ्याकडे प्रत्येक कामासाठी नोकर असतील. या विचारातच त्याचा तो दिवस पूर्ण निघून गेला. तो म्हटला, ठीक आहे, उद्या सकाळी आपण लवकर उठून या दगडापासून सोन्याची निर्मिती करूया. प्रथमच तो आळशी होता आणि झोपल्यानंतर सकाळी उठला तोही उशिरा. सकाळचे सगळं स्नान वगैरे आवरल्यानंतर, जेवण वगैरे झाल्यानंतर त्याला असे वाटले, आता थोडासा कंटाळा आलाय, थोडीशी झोपूयात. म्हणून तो झोपला. त्याला इतकी गडद झोप लागली की संध्याकाळी जाग आली. जाग आल्यानंतर तो खडबडून उठला आणि त्याच्या लक्षात आलं, अरे, मौल्यवान दगडाचा वापर करायचा राहूनच गेलेला आहे. आजचा दिवस तर संपला, म्हणजे माझ्याकडचे 2 दिवस संपले. गुरु काही क्षणातच येतील आणि आपलं हे कार्य राहून जाईल. म्हणून तो गडबडीने उठला आणि बाजारामध्ये निघाला. बाजारामध्ये चालत जात असतानाच गुरु एका बाजूने येत होते. गुरुंनी शिष्याला पाहिलं व गुरु शिष्याकडे आले आणि शिष्याला म्हणाले, बरं झालं तू इथेच मला भेटलास. मला तो मौल्यवान दगड हवा आहे. शिष्याला फार वाईट वाटलं. शिष्य म्हटला, गुरुदेव, आणखीन 1 दिवस माझ्याकडे हा दगड ठेवा ना. गुरु म्हणाले, नाही बाळा, त्याची मुदत 2च दिवसाची होती. आता हा मी तुला दगड देऊ शकत नाही. त्या शिष्याला फार वाईट वाटलं आणि आपला आळसा स्वभावाचा त्याला खूप खूप आणि खूप पश्चाताप झाला आणि त्याने ठरवलं, आता आपण इथून पुढे कधीही कोणत्याही गोष्टीचा आळस करायचा नाही. कोणतेही काम असू दे ते ताबडतोब करायचे. आळसात ते दिवस घालवायचे नाहीत आणि तो उत्साहाने प्रत्येक गोष्टी करू लागला. या कथेवरून आपल्याला बोध घेता येईल. आपण ही बऱ्याच गोष्टी, बरीच कामं टाळतो. ते न टाळता आपण जर ती टायमात केली तर प्रत्येक काम व्यवस्थित होईल. आळस हा स्वभाव दोष आहे. तो टाळलाच पाहिजे. त्याला शेवट नसतो. विश्रांतीचे प्रमाण वाढले तर तिला आळसाची अवकळा येते. विश्रांतीचे बोट धरून बिछाण्यात शिरणारा आळस शरीरात प्रवेश करून
आपली सत्ता प्रस्थापित करतो. अशा आळसामुळेच एक प्रकारचा मंदपणा येतो. आळस हा शारीरिक व मानसिक विकार आहे. आळस विकोपाला गेला तर सर्वनाशाची शक्यता संभवते. विश्रांती प्रकृती आहे आणि आळस ही विकृती आहे आणि उद्योग ही संस्कृती आहे. म्हणूनच म्हटले आहे, आळस हा महाभयंकर शत्रू आहे. हे आळशी माणसा, जरा मुंग्यांकड बघ. मुंग्या सतत कामात मग्न असतात. त्यांच्याकडे लक्ष दे. त्यांना कोणी न्याय देणारा नसतो. त्यांच्यावर सत्ता गाजवणारा कोणीच नसतो. पण तरी देखील त्या उन्हाळ्याच्या दिवसात आपले खाद्य हुडकून साठवून ठेवतात. सतत कार्यात मग्न असतात. मुंग्यांचे मातीचे वारूळ छोटे छोटे असते, आपण बघितलेच असेल. यदा कदाचित ते जर आपल्याकडून तुटले गेले तर दुसऱ्या दिवशी त्या मुंग्या परत ते वारूळ बनवतात. तुम्ही किती वेळा तोडाल तेवढ्या वेळ ते वारूळ परत बनवतात. त्या आळस करत नाहीत. तसं आपल्यालाही सतत कामात मग्न राहता आलं पाहिजे. उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. सहसा कासवाच्या शर्यतीत सुरुवातीला ससा टुनटुन उड्या मारत वेगाने गेला, पण मध्ये झाडाखाली झोपला. पण ते कासव मात्र धीम्या गतीने पण एकसारखे चालत राहिले व त्याने शर्यत जिंकली. यातून बोध घ्यावा. तसेच आपणही झोपलेल्या माणसाला जागे करता येईल, पण झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला जागा करणं कठीण आहे. एका झाडाखाली एक आळशी माणूस झोपला होता. त्याच्या ओठावर जांभूळ पडले होते. तो इतका आळशी होता की ते जांभूळ आपल्या तोंडात घालावे याचा पण त्याला आळस आला होता. त्याच्या बाजूनेच एक माणूस चालला होता. तो आळशी माणूस त्या माणसाला म्हणाला की माझ्या ओठावर एक जांभळ पडलेला आहे आणि ते तू माझ्या तोंडात ढकल. म्हणजे आपण किती आळस करतो हे यावरूनच कळतं. ज्याला पूर्णतेच्या मार्गावर प्रगती करायची आहे त्याने अडचणी विषयी कधीही तक्रार करू नये, कारण प्रत्येक अडचण नवीन प्रगतीसाठी सुवर्ण संधी असते. सतत कार्यात मग्न राहिलात तर तुमचं कार्यही फास्ट होतं. प्राचीन काळापासून आपण ऐकत आलो आहोत की लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान संपत्ती आरोग्य भेटे. पहाटे उठण्याचे फायदे खूपच आहेत. पहाटे उठून वाचलेले चांगले लक्षात राहते. पहाटे लवकरच उठून उद्योगधंदा करणाऱ्यांच्या ठिकाणी संपत्ती वास करते. बऱ्याच उद्योगपती यशस्वी लोकांना विचारले, तुम्ही इतके श्रीमंत कसे? तेव्हा त्यांनी उत्तर दिले, आम्ही सूर्य उपासक. सूर्य उगवण्यापूर्वी उठतो. स्नान वगैरे आटपून आम्ही तयार राहतो. त्यामुळे आम्हाला आमच्या कामाला भरपूर वेळ मिळतो. त्यामुळे आम्ही प्रगती करू शकतो. तसेच पहाटे उठणाऱ्यांचे आरोग्य चांगले राहते, कारण पहाटे ऑक्सिजन वायूंयुक्त भरपूर असा ओझोन यावेळी असतो. त्यामुळे पहाटे लवकर उठून आपली कामं जर आपण व्यवस्थित केली तर आपल्याला पूर्ण दिवस वापरायला मिळतो. पण आज दुर्दैवाने अशी अवस्था आहे की रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहणे, सिनेमा पाहणे, पार्ट्यांमध्ये जाणे इत्यादींमुळे खूप उशिरापर्यंत जागरण, मग दुसऱ्या दिवशी पाश्चात्य संस्कृतीच्या प्रमाणे अंथरुणातच चहा, बेडटी वगैरे. यामुळे आरोग्य कसे चांगले राहील? लवकर उठलात तर पूर्ण दिवस तुम्हाला वापरायला मिळेल. जग ज्यावेळी गाढ झोपी गेलेलं असतं त्यावेळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे यशस्वी होतात. त्यामुळे पहाटे लवकर उठा. योगा करा, व्यायाम करा, स्वतःला वेळ द्या. तुम्ही जे काही करत असाल, नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल,
तर प्रत्येक याच्यात यश मिळवण्यासाठी तुम्हाला पहाटे उठता आलं पाहिजे. पहाटे उठल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ मिळतो, त्यामुळे तुमची प्रत्येक कार्य करण्याची क्षमता ही वाढते. त्यामुळे अळसात वेळ वाया घालवू नका. एकदा गेलेली वेळ परत येत नाही. जर आपण एखादी गोष्ट ठरवली असेल, मी आज ही अशी गोष्ट करणार, पण आजचा दिवस जर असाच गेला तर संध्याकाळी आपल्याला पश्चाताप होतो, अरे रे आजचा दिवस असाच वाया गेला. तर हा पश्चाताप होऊ नये यासाठी आपण आळस टाळला पाहिजे आणि जे काही कार्य आहे ते तात्काळ केले पाहिजे. त्यामुळे प्रत्येक कार्य व्यवस्थित होईल आणि आपण आनंदी आणि समाधानी आयुष्य जगू शकतो. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.